निर्भो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम श्री अनंत कोटि श्री स्वामी समर्थ महाराज। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने आज जी स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे, जे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून वधून घेते ते मी तुमच्याकडे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा ही प्रत्येक भक्तावर आहे। स्वामी महाराज मंगळवेढ्यामध्ये आलेले होते। पहाटेची वेळ होती। महाराज औदुंबराच्या छायेमध्ये बसलेले होते आणि हा मंगळवेढचा कृष्णपंत 18 विश्व दारिद्र्य त्याच्या भोवती फिरत होते। सकाळची वेळ होती। आपलं रोजचं महादेवाला पाणी टाकणं हे त्याचं रोजचं काम होतं। महादेवाच्या मंदिरात जायचं, दर्शन घ्यायचं, घरी यायचं आणि ते दत्त उपासक सुद्धा होते। ते ह्या दिवशी पहाटे उठले आणि आपलं मंदिराकडे जायला निघाले। जात असताना एक शेतकऱ्याचं घर होतं, त्या घराजवळ पारिजातकाचं झाड होतं। त्याला फुलं दिसले, त्याने फुलं घेतले, फुलं घेऊन निघू लागला त्या ठिकाणी। महाराज बसलेले होते आणि ह्या कृष्णपंतांचं लक्ष स्वामींकडे गेलं। या सकाळच्या वेळेस कुठूनतरी तेज असं पुंज कुणीतरी दिसतंय, असा प्रकाश लख्ख पडलेला आहे। त्यांनी स्वतःचे डोळे चोळले। असा अंधार काय चमकते त्यांना समजत नव्हतं, म्हणून कृष्णपंत तो प्रकाश पाहण्यासाठी जवळ जाऊ लागला। एक भगवंताची कृपा असते माणसावर। ज्या वेळेस भगवंताला आपल्याला बोलून घ्यायचं असतं तर भगवंत कोणत्या रूपात आणि कोणत्या वेळी आपल्या जवळ हे सांगता येत नाही। हे कृष्णपंतांचं नसीब चांगलं होतं आणि मागच्या जन्मात ते दत्त उपासक होते, म्हणून स्वामी त्यांना साक्षात भेटण्यासाठी या मंगळवेढ्या गावामध्ये आले होते। त्यांनी तो प्रकाश लख्ख बघितला आणि कृष्णपंत पावलं टाकत टाकत तिथपर्यंत पोहोचले। त्यांना असा लख्ख प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशामध्ये स्वामींची मूर्ती दिसून तेजपुंज दिसू लागले। त्यांनी डोळे चोळले, मी स्वप्नात तर नाही ना, हा तेजपुंज प्रकाश कसला आहे? आणि परत त्या मूर्तीकडे बघू लागले आणि स्वामी महाराज त्यांना साक्षात दिसू लागले। ब्रह्मांड नायकाचं दर्शन होत होतं। असं तेजपुंज शरीर स्वामींचं हे कृष्णपंतांना दिसत होतं। त्या ठिकाणी कृष्णपंतांनी हात जोडले आणि स्वामींकडे बघू लागले। महाराज, आपण कोण आहात? स्वामींनी आपले नेत्र उघडले आणि कोमल नजरेने कृष्णपंतांकडे बघू लागले। कृष्णाजी, मागच्या जन्मातली आठवण करून देऊ का? अरे तुम्ही दत्त उपासक आहात, म्हणून आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी या मंगळवेढी गावामध्ये आलेलो आहोत। कृष्णाजी, काय इच्छा आहे सांगावी? तुम्ही जे मागाल ते आम्ही द्यायला आलेलो आहे। महाराज असे सुंदर असे स्मित हास्य करून कृष्णाजी पंतांकडे बघत होते आणि कृष्णाजी पंतांवर 18 विश्व दारिद्र्य असताना कधी कधी एक टायमाचं जेवण त्यांना मिळत नसते, तरी ते स्वामींना सांगताय, स्वामी तुमच्या आशीर्वादाने भरपूर आहे, बस तुमचा आशीर्वाद असावा स्वामी। एवढं कृष्णपंत स्वामींना बोलताय। स्वामी परत म्हणतात, कृष्णा, अरे परत बोल, नंतर वेळ गेल्यावर काही मिळणार नाही, काय मागायचं आत्ता माग। स्वामी महाराज एक परीक्षाच बघत होते। परीक्षा फार वेगळ्या प्रकारच्या असतात माणसाच्या आयुष्यामध्ये। आता स्वामी चोळप्पा महाराजांच्या घरी राहत होते, पण चोळप्पा महाराजांच्या घरी असताना चोळप्पा महाराजांना समजून गेलेलं होतं हा ब्रह्मांड नायक,
पण चोळप्पा महाराजच्या पत्नीला आणि चोळप्पा महाराजच्या सासूला समजत नव्हता हा ब्रह्मांड नाही आपल्या घरात. महाराज घरी आल्यावर चोळप्पा महाराजांच्या घरचा थोडा खर्च वाढलेला होता. त्यावेळेस चोळप्पा महाराजांची पत्नी महाराजांना आडून बोललेली होती, घरातच काय राहता, थोडाफार खर्चाची व्यवस्था करा, पैशाची व्यवस्था करा. ज्यावेळेस अशी येशूबाई बोलली, महाराज हसत होते आणि येशूबाई चूल पेटवण्यासाठी लाकडं गोळा करायला. त्या लाकडांमध्ये हात घातला आणि एक विंचू आला, तिने दंश केला. ती जोरजोरात आरडू लागले. चोळप्पा महाराज स्वामींचे चरण दाबत होते, ते पटकन तिथे गेले. काय झालं येशू? विंचू चावला. तर आता विंचू चावल्यावर त्याचं विष उतरायचं. ती जोरजोरात आरडू लागली, रडू लागली. चोळप्पा महाराजांना आपले गुरु स्वामींवर विश्वास होता. ते पटकन स्वामींजवळ आले आणि स्वामींची दया क्षमा मागू लागले. तिची चुकी झाली स्वामी. स्वामी काहीच बोलले नाही. स्वामींनी पायातल्या पादुका काढल्या आणि चोळप्पा महाराजांच्या हातात दिल्या. चोळप्पा महाराजांनी त्या पादुका घेतल्या आणि पत्नीचा हात त्या पादुकांवर ठेवला. सेकंदात विष उतरून गेलं. त्यावेळेस स्वामी असे बोलताय कृष्णा पंत जवळ, एक माझा चोळे आहे, एक माझा कृष्ण आहे. चोळ्याची बायको पैसे मागती, या कृष्णाला घरात खायला नाहीये आणि हा सांगतो तुमच्या आशीर्वादाने भरपूर आहे. हा फरक आहे. कृष्णाचे बंधू स्वामींना सांगतात, महाराज आपण माझ्या घरी यावं, माझ्या घराला आपले चरण लागावे. स्वामी कृष्णा, वेळ आल्यावर नक्की आम्ही तुझ्या घरी येणार, तुझं कल्याण करून देणार. ती वेळ नक्की येणार. आता तू घरी जा. महाराज एवढं बोलले. कृष्णाजी पंतांनी स्वामींना नमस्कार केला, घराकडे निघाले. आयुष्यामध्ये संतांची जी शिकवण असते आणि संतांजवळ जे आचरण आपलं असतं आणि आपण संतांची जी सेवा करतो त्याचं फळ फार वेगळं आहे. कारण की जो संतांची सेवा करतो त्याला साक्षात परमेश्वर भेटायला येत असतो. कारण की कृष्णदास पंत होते ना, या त्यांच्या मंगळवेड्यामध्ये जे संत यायचे त्यांची सेवा करत होते. आणि जोही संतांची सेवा करतो तर परमेश्वराला येणं भाग असतं. एक हरिबाळ होता, हा संतांची सेवा करायचा. संत ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराजांचे कीर्तन ऐकायला कायम जायचं. त्याची त्या संतांवर खूप श्रद्धा होती. तर पण त्याचा व्यवसाय होता चोरीचा. रात्री चोरी करायची, दिवसभरात आपला उदरनिर्वाह त्याच्यावर भागवायचा आणि संतांची सेवा करायची. त्याचं रोजचं काम चालू होतं. तर एक दिवस शेजारच्या गावामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली आले होते आणि संत नामदेव महाराज आले होते. त्यांची यात्रा निघालेली होती. याला समजलं की शेजारच्या गावामध्ये संत नामदेव महाराज आणि माऊली आलेली, आपण त्यांना साक्षात आपल्या घरी बोलावं. पत्नीला विषय सांगितला आणि शेजारच्या गावात गेला. ज्ञानेश्वर माऊलीला बघितलं आणि डोळे दिपून गेले. नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यांना आमंत्रण दिलं, आपण आता माझ्या घरी यावं आणि मला सेवा करण्याची वेळ द्यावी, संधी द्यावी. ज्ञानेश्वर माऊलींना विनंती केली. तुम्ही आल्यावर मी अख्खं गावाला जेवण देईन विनंती केली आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी होकार दिला. एक लक्षात ठेवा, आपला मनातला भाव जर शुद्ध असला ना आणि आपल्याकडून वाईट गोष्टी जरी घडत असल्या पण आपण संतांना शरण गेलो तर त्या ठिकाणी भगवंत सुद्धा माफ करत असतो. कारण की संत ज्ञानेश्वरांपर्यंत पोहोचणं म्हणजे साधी गोष्ट नव्हती. हा हरिबाळ ज्ञानेश्वरांना आमंत्रण देऊन घरी आला. पण विचार आला, आता हे संत आपल्या घरी येणार आहे तर यांची जेवणाची व्यवस्था कशी करायची, पैशाची व्यवस्था तर करावं लागेल. तर आज चोरी करायला कुठे जावं म्हणून चोरीचं मनामध्ये विचार केला. पण हा चोरी करत असेल तर गावामध्ये कुठे चोरी करत नसे, गावातल्या लोकांना माहित पण नसे आज चोरी करत असेल. हा गाव सोडून दुसऱ्या गावात चोरी करत असेल. कारण की तेव्हा काही मोबाईल नव्हते का त्याचा फोटो कोणी काढून घेईल, काही इंटरनेट नव्हतं, काही ह्या गोष्टी नव्हत्या. म्हणून तो चोरी करायचा कोणाचे लक्ष देत नव्हते. चोरीची पूर्ण तयारी केली. आज दुसऱ्या गावाला चोरीला जायचं. जी चोरीमध्ये धन भेटल त्यामध्ये
गाव जेवण द्यायचं आणि माऊलीची सेवा करायची. म्हणून तो चोरी करण्यासाठी दुसऱ्या गावामध्ये आला. चोरी करण्यासाठी रात्रीच्या वेळेस सर्व गाव झोपलेलं होतं आणि 12च्या सुमारास हा चोरी करण्यासाठी निघाला. गाव सोडून दुसऱ्या गावाच्या मध्यभागी वेशीवर बसला आणि एका झाडावर बसला. वाटेत कोणी रात्रभर चक्रा मारतं येतं का याची वाट पाहत होता. 12 होत चालली, मध्यरात्र होत चालली, कोणीच त्याला सापडत नव्हतं. आणि ज्यावेळेस आपल्या मनातली इच्छा पूर्ण होत असते, आपण देवाचं कार्य करत असतो, त्यावेळी आपल्या मनामध्ये हा भाव नक्की होतो. आपण एकच बोलतो, हे देवा, हे तुझ्यासाठी करतो, तू कुठली परीक्षा पाहतो. या आपल्या मुखातून शब्द निघतातच. ज्यावेळेस आपण भगवंताचं कार्य करतो, आपल्याला अडचणी आल्या, तर हा पांडुरंगाला सांगतोय, हे पांडुरंगा, अरे तुझे भक्त आलेले, त्यांची सेवा करायची आणि आज कोणीच भेटत नाही वाटेत. अरे त्यांची सेवा केली नाही तर माझी इज्जत जाईल गावामध्ये, मला गाव जेवण द्यायचंय. पूर्ण रात्रभर वाट पाहत होता, पण वाटेत कोणीच त्याला दिसत नव्हतं. कोणी दिसलं नाही. परत पांडुरंगाचा दावा केला. पहाटेची वेळ होऊन गेली, पण त्याला कोणीच दिसलं नाही. आणि पहाटेच्या वेळेस पांडुरंग उठलेला होता की कोणीतरी माझा भक्त मला आवाज देतोय. लक्ष्मीला उठवलं आणि सांगितलं, अगं माझा भक्त हरिबाळ मला आवाज देतोय. लक्ष्मीने सांगितलं, तुमचं रोजच आहे. त्या पांडुरंग सांगताय, ऐकून तर घेतो काय सांगतोय. तेव्हा तो हरिबाळ सांगतोय, ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज माझ्या घरी येत आहे आणि आज व्यवस्था झाली नाही तर माझी इज्जत राहणार नाही. देवा, मला तुझी सेवा करण्यासाठी एवढी वेळ, एवढी संधी देणार नाही का. पांडुरंगाने विचार केला, माझा भक्त मला आवाज देतोय, माझा ज्ञानेश्वर, माझा नामदेव याचं कीर्तन मी कधीच ऐकलेलं नाही आणि हे यात्रेला गेलेले, तर मला गेलंच पाहिजे हरिबाळासाठी. तर पांडुरंगाने लक्ष्मीला सांगितलं, तू शेटाणीचं वेश धारण कर, मी शेठचं वेश धारण करतो. दोघांनी एक बैलगाडी घेतली. पांडुरंगाने अशी मस्त अशी पोट असं मोठं तयार करून एक शेडीसारखा फेटा बिटा घालून आणि लक्ष्मीने तो घागरा आणि म्हाताऱ्याचं रूप घेऊन ते निघाले. हा पांडुरंगाचं नाव घेत होता आणि तेवढ्यात त्याला हे समोर दिसले. शिकार सापडली. त्याने झाडावरून उडी खाली मारली आणि त्या पांडुरंगा समोर गेला. अरे म्हाताऱ्या, कुठं जातोस. म्हाताऱ्याच्या आवाजामध्ये पांडुरंग बोलू लागलो, अरे ज्ञानेश्वर माऊली येते, आम्ही त्यांच्या दर्शनाला चाललो. आणि लक्ष्मीच्या अंगावर अलंकार खूप होते सोन्याचे. हा बोलू लागला की मला हे सोनं पाहिजे, नाही तर मी तुम्हाला मारून टाकेन. अरे अरे, असं काही करू नकोस, तुला लागल तेवढं सोनं घे, पण आम्हाला मारू नकोस, आम्हाला कोणी नाहीये. ए म्हाताऱ्या, शांत बस. असा मोठ्या आवाजात हा बाळही बोलू लागला. अरे तुला सर्व सोनं देतो, पण आम्हाला हात लावू नकोस. त्याने लक्ष्मीच्या अंगावरचं सर्व सोनं घेतलं आणि लक्ष्मी एका म्हातारीच्या आवाजामध्ये बोलते, अरे या पाटल्या तरी नको घेऊ, या माझ्या आईने दिलेल्या आहे. ती साक्षात लक्ष्मी. ती लक्ष्मी दुसऱ्याला देते, पण ती लक्ष्मी एका म्हातारीच्या आवाजामध्ये त्या हरिबाळाला सांगते, अरे या पाटल्या तरी घेऊ नकोस, एवढ्या तरी मला ठेव. ए म्हातारे, काढ त्या पाटल्या. हातातल्या पाटल्या काढून घेतल्या. फक्त तुझं मंगळसूत्र ठेव. सर्व सोनं त्याने घेतलं. पांडुरंगाने आपल्या अंगाचं उपकरण घेतलं आणि सांगितलं, बाळा याच्यामध्ये बांध. आणि तो जायला लागला. त्याने बोलले, अरे ते एवढं सोनं घेतलं, पण कशासाठी. आता तुझ्याकडे तर खूप सोनं, तर तू श्रीमंत झाला, पण तुझ्या मनात काय इच्छा आहे ती तर आम्हाला सांग. तुम्हाला सांगू शकत नाही. आज माझं भाग्य उडल येणार आहे. पांडुरंगाने परत विचारलं, अरे आम्हाला तर समजू दे. अरे काय समजू दे. माझ्या घरी साक्षात ज्ञानेश्वर माऊली येते, नामदेव महाराज येत आहे, मला अन्नदान द्यायचंय. आज हे सोनं विकून मी त्यांना अन्नदान दे. कोण? ज्ञानेश्वर माऊली. मग आम्हाला बी येऊ दे रे, दर्शन घेऊ दे. नाही नाही, तुम्ही आलात तर गावामध्ये चर्चा करा, माझी चोरी पकडल्या जाईल. परत पांडुरंगाने सांगितलं, नाही रे, आम्ही कोणालाच सांगणार नाही. आता आमच्या जीवात राहिलं तरी काय, 2 दिवसांनी आम्ही असंच बोलून जाणार. परत हरिबाळाला विनंती केली, आम्हाला घेऊन चाल, दर्शन दे. मग त्याने विनंतीच मान दिला आणि म्हातारीला तो गावात घेऊन आला. आता ज्ञानेश्वर माऊली गावामध्ये येणार
म्हणून पूर्ण गाव सजवण्यात आलं, आंब्याच्या ढाळ्या लावण्यात आल्या, अख्ख्या गावाला जेवणाचं आमंत्रण देण्यात आलं. संत ज्ञानेश्वर माऊली रात्री आले, नामदेव महाराज आले रात्रभर. या हरिबाळाने आणि त्याच्या पत्नीने त्यांची सेवा केली. सकाळच्या वेळेस त्यांना स्नान घालू लागले आणि यावेळेस म्हातारा आणि म्हातारी नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वरांच्या मागे उभे राहिले. आता हा स्नान घालतोय, म्हातारा म्हातारी मागे उभे. स्नान घालता घालता म्हाताऱ्याला सांगतोय, पांडुरंगाला सांगतोय बाजूला व्हा. आणि इकडे स्नान घालताय, ज्ञानेश्वरांचं लक्ष गेलंय, हरिबाळा काय झालं? नाही काही नाही. परत स्नान घालतोय आणि परत म्हातारीला खुणवतोय, तुम्ही निघा. नामदेव महाराज म्हणतात, अरे तू कोणाला इशारे करतोय? नाही. आणि थोड्याच वेळात म्हातारा आणि ती म्हातारी माऊली संत ज्ञानेश्वरांच्या समोर आले आणि ज्ञानेश्वरांनी त्यांच्याकडे पाहिलं. अरे हरिबाळा, हे काय केलं? आम्हाला जेवणाला बोलवलं, आमच्या पुढे आमचा साक्षात पांडुरंग आणून उभा केला. त्यांनी पांडुरंगाचे चरण धरले आणि दर्शन घेतलं. हरिबाळाला वाटलं आपली चोरी आता पकडल्या जाईल, तो तिथून पळ काढू लागला. नामदेव महाराज, अरे हरिबाळा थांब. नाही, तुम्ही आता म्हाताऱ्याचा सर्व विषय आहे का? माझी चोरी पकडल्या गेली. अरे कसली चोरी? तू इकडे. हरिबाळ घाबरत होता आणि सांगितलं, अरे तुझ्या घरी बोलवलं, तू साक्षात पांडुरंगाला बोलवलेलं. हा कोणी म्हातारा कोणी नसून हा साक्षात पांडुरंग आहे. त्याचं दर्शन तुम्ही आम्हाला दिलं. पांडुरंग आणि लक्ष्मी त्यांच्या अवतारात आले आणि हरिबाळ त्यांना बघू लागला. त्यावेळेस पांडुरंगाजवळ क्षमा मागू लागला. भगवंता, मला क्षमा करा, मी तुम्हाला शिव्या दिल्या, वाईट बोललो. अरे हरिबाळा, तू काय वाईट बोलला? तुला संतांची संगत आहे आणि ज्याही भक्ताला संतांची संगत असते त्याच्यासाठी आम्ही येत असतो. आज तुझ्यामुळे माझी माऊली, माझा ज्ञानेश्वर, माझा नाम्या मिळाला. हे यात्रेला गेल्यापासून त्यांचं मी कीर्तनच ऐकलं नाही, म्हणून तुझ्यामुळे मला याचं कीर्तन ऐकायला मिळेल. ही संत संगत असते. आपली सुद्धा संत संगत असली तर त्या संत संगतीमुळे आपल्याला सुद्धा साक्षात भगवंत कुठं ना कुठे नक्की भेटतो. हे कृष्णाजी पंतांना स्वामी महाराज सांगताय. अरे कृष्णा काय पाहिजे? तेव्हा कृष्णाजी पंतांनी सांगितलं, सर्व तुमच्या आशीर्वादाने. आणि कृष्णाजी पंत थोड्या वेळाने घरी आले, सर्व वृत्तांत पत्नीला सांगितलं. अगं स्वामी भेटले मला. पहाटेच्या वेळेस अशी चमक मूर्ती दिसत होती. हजारो सूर्य एकत्र व्हावे असा प्रकाश तेजोमय दिसत होता आणि त्या स्वामींनी मला दर्शन दिलं. आणि पत्नी जेव्हा आपला पती सर्व विषय सांगत होता तर तिला उत्सुकता वाटली, ते स्वामी कसे असते? सांगा ना, अजून काय झालं? त्यांना घरी बोलवलं का? हो, मी त्यांना सांगितलं, पण त्यांनी सांगितलं योग्य वेळ आल्यावर मी तुझ्या घरी नक्की येणार. पती पत्नीला आनंद झालेला. आता रोज दोघांच्या मनामध्ये एकच विचार होता, मला ब्रह्मांड नायक माझ्या घरी येणार आहे, मला स्वामींची सेवा करायची आणि ते स्वामी माझ्या घरी येणार आहे. हा भाव कृष्णा पंतांच्या मनामध्ये आलेला होता. पण मनामध्ये हा विचार नाही त्यांनी केला की माझ्या घरी मला स्वतःला एक वेळेचं जेवण भेटत नाही, तर ह्या ब्रह्मांड नायकाला मी काय जेवायला देणार आहे. पण मनामध्ये भाव होता की माझा ब्रह्मांड नायक माझ्या घरी येणार आहे. असे दिवसामागून दिवस चालले होते. एक दिवस सकाळची वेळ, पहाटेची वेळ असेल, कृष्णाजी पंत सकाळी उठले आणि मंदिराकडे जाण्यासाठी निघाले आणि घराचं दार उघडलं आणि दारामध्ये साक्षात ब्रह्मांड नायक येऊन उभा होता. सकाळची गवळी किरणे स्वामींच्या अंगावर पडलेली होती. त्या प्रकाशामध्ये स्वामींचं तेजोमय दर्शन होत होतं. सुंदर असं स्वामींचं रूप दिसत होतं. कृष्णाजी पंत बघत राहिले स्वामींकडे. ब्रह्मांड नायकाला तोंडातून शब्द निघत नव्हते, डोळे भरून आलेले होते, आवाज निघत नव्हता. काय आवाज काढावा की स्वामी समोर उभे. आनंद इतका झालेला होता की हृदय आता भरून आलेलं होतं. स्वामी थांबा. थरथरल्या आवाजामध्ये पत्नीला आवाज, अगं ऐकलं का? कोण आलं? पत्नीने काय आवाज ऐकला नाही. परत थरथरल्या आवाजामध्ये, रडल्या आवाजामध्ये स्वामी आलेले सांगायचंय पत्नीला, अगं ऐकलं का? दारात कोण उभे? कोण? अगं स्वामी. स्वामी आले. कुठे? अगं ये लवकर.
हा कृष्णाजी पंतांनी आवाज दिला. पत्नी पटकन घराच्या बाहेर आली आणि साक्षात स्वामींना बघती. असे दारामध्ये स्वामी उभे. सूर्य असा जणू स्वामींना प्रकाश मागत येतोय. ते वलय सूर्याचं माग स्वामींच्या मागे उभं आहे आणि पूर्ण प्रकाश तेजोमय स्वामींच्या मागे उभा आहे आणि ते प्रकाशाची किरण स्वामींच्या शरीरातून असे बाहेर पडत आहे. सुंदर असं रूप त्या ठिकाणी तयार झालेलं होतं. तो क्षण, ती वेळ फार वेगळी होती या कृष्णाजी पंतांसाठी. तो दिवस फार वेगळा होता. पत्नी आली. अगं आली काय दिसते? ताट घेऊन ये, पाणी घेऊन ये, स्वामींचे चरण धुवायचे. हो आले. डोक्यात बदल टाकला, पावलं टाकत घरामध्ये गेली. तांब्यावर पाणी घेतलं, पूजेचं ताट घेतलं, दिवा लावला, स्वामी पुढे आले. स्वामींच्या चरणांवर पाणी टाकलं आणि स्वामींच्या चरणांची पूजा करू लागली. स्वामींचा दिवा ओवाळला. स्वामींचा एक हात कटेवर होता, एक हात आशीर्वाद देत होता. स्वामींचं आगमन घरामध्ये झालं. स्वामींना स्नान घालू लागले पती पत्नी. स्वामींची पूजा करू लागले. स्वामींना आसनावर बसवलं. स्वामी बसले. स्वामी महाराज बसलेले होते. पती पत्नीचा भाव असा झाला होता, ब्रह्मांड नायक असा समोर उभा आहे, आपल्या घरी आलेला आहे. जो साक्षात ब्रह्मांड आहे तो समोर बसलेला आहे. आज आयुष्यातले क्षण फार वेगळे आलेले. मी स्वप्नात नाही ना, असं दोघा नवरा बायकोचा विचार चाललेला होता. आणि तेवढ्यात स्वामी महाराज बोलतात, अरे बघता काय, पूजा झाली, सर्व झाली, मग आता आमची जेवणाची व्यवस्था काय करणार? आम्हाला भूक लागली. बस कृष्णाजी पंतांनी आणि त्यांच्या पत्नीने एवढे शब्द ऐकले, पायाखालची जमीन सरकून दोघांच्या मनाखाली पडली. पत्नी आता पतीला खुणवते. तर प्रत्येकाच्या घराची एक परिस्थिती असते. घरामध्ये एखादा पाहुणा आला, जी वस्तू नसते तीच त्या पाहुण्याला द्यायची वेळ असते. पण त्यावेळेस काय परिस्थिती असते त्या नवरा बायकोलाच माहित असते. आणि यांच्या तर घरात काहीच नाहीये आणि साक्षात ब्रह्मांड नायक बसलेला आहे, तो डायरेक्ट जेवणासाठी मागतोय, मग त्याला द्यायचं काय? हळूच आपल्या पतीला खुणवलं आणि आपल्या चंद्रमौळी झोपडीमध्ये दोघं नवरा बायको आले. अहो स्वामींना द्यायचं काय? घरात तर काहीच नाहीये, फक्त पाण्याने मडकं भरलेलं आहे, आपल्याकडे काहीच नाहीये. काय देणार? पत्नी पतीला सांगते काय करायचं. दोघं विचार करताय आणि काहीच नसते, संकट समोर असले, डोक्यामध्ये विचार हैराण करतात माणसाला. परिस्थिती अशी माणसाची वाईट परिस्थिती पाहते, त्यावेळेस माणूस काहीच करू शकत नाही. आणि इकडून स्वामी बोलताय, अरे देता का? आम्ही जाऊ. स्वामी देतो. आलो आलो स्वामी. अरे बायको जवळ काय करतो? समोर आहे. स्वामीचे शब्द ऐकले आणि कृष्णाजी म्हणता हात जोडून स्वामी जवळ, बोला स्वामी. अरे काय जेवणाची व्यवस्था? हो करतो करतो स्वामी. आता घरात काहीच नाही, स्वामींना सांगून टाकावं. परत त्याला काहीतरी कर, एक काम कर. कोणी दूध देत असेल तर घेऊन ये, स्वामींना दूध तरी देऊ. हो. आता स्वामी बाहेर बसलेले, कारण की आपण बी पाहत, जर आपल्या घरात दूध नसतं, चहा नसता एखाद्या पाहुण्याला, तर आपण कोणती स्त्री लपूनच जाते का समोरच्या तिकडे आपली इज्जत जायला नको का बाहेरून काय असते. म्हणून कृष्णाजी पंतांच्या पत्नीने जे वाटगं होतं ते पदराखाली टाकलेलं होतं. स्वामींची नजर चुकून ती घराच्या बाहेर पडली. अरे ही कुठे गेली? हो येते स्वामी. बरं ठीक आहे. स्वामी अंतर्ज्ञानाने सर्व ओळखत होते. घरातली परिस्थिती स्वामींना सर्व माहित होती, पण स्वामींना लीला करून घ्यायची होती. ब्रह्मांड नायकाला आपल्या भक्ताला खुश करायचं होतं, आनंदित करायचं होतं, त्याला 18 विश्वधाऱ्यातून मुक्त करायचं होतं. म्हणून स्वामी महाराज सगळी परीक्षा बघत होते. ही बाहेर आली. शेजारी पाजारी आवाज दिला, अहो माझ्या घरी स्वामी आलेले, थोडं दूध देता का? शेजारची बाई बोलू लागली, तुला काय काम धंदे आहे का नाही? कशाला आमच्या घरी दूध मागायला? ती जा, दूध नाहीये. तिथून काढून दिलं. दुसऱ्या घरी गेला, एक दूध काढत होता, त्याच्याजवळ गेली, थोडं दूध देता का? माझ्या घरी स्वामी आलेले. ए पळ इथून. प्रत्येकाचं दार ठोकत होते, प्रत्येकाला विनवणी करत होती की माझ्या घरी माझे स्वामी आलेले, थोडं दूध देता का? तिला कोणीच दूध देत नव्हतं. हैराण झालेली होती.
पावलं आता पडत नव्हते, बसून घ्यावं. मी माझ्या गुरुला दूध देऊ शकत नाही, त्याच्या मरण बरं, पण अशी परिस्थिती परत माझ्यावर येऊ नको स्वामी. स्वतःला फार विसरून गेलेले होते. प्रत्येक घराचे दार ठोकत होते, कोणीच दूध देत नव्हतं. पातीलं रिकामं होतं. आता घरी परत जावं, स्वामींना काय सांगावं. बिचारी आता रडत सुटलेले होते. पातीलं घेतलं, घराकडे निघाले. जड पाऊलं झाले, घरात जावं कसं, स्वामी समोर बसलेले. परत पदराखाली पातीलं झाकलं, दाराजवळ आली, स्वामी समोर होत आहे. कृष्णाजी पंत नवरा आपला पत्नीकडे बघतोय, नजर कावरी बावरी झालेली आहे. पत्नी येताना दिसली, आनंद झाला का दूध घेऊन आली. पतीला खुणवत आहे, पत्नीची मान खाली झालेली होती, डोळ्यातून अश्रू पडत होते. पातीलं झाकलं, पाऊलं टाकत टाकत मध्ये आले. कृष्णाजी पंतांनी आता मान खाली घालून दिले. काय करावं, उत्तर काय देवा स्वामी. कुठे गेले ते, काहीच बोलली नाही. रडत रडत घरात निघून गेली. कृष्णाजी पंत तिच्या मागे गेले. काय झालं, कोणीच दूध दिलं. सर्वांनी नाही सांगून दिलं, आता द्यायचं काय. दोघं एकमेकाच्या गळ्यात रडू लागले. स्वामींना रडण्याचा आवाज आला. अरे कृष्णा, काय करतोय, आम्ही निघतो. दोघं नवरा बायको स्वामी समोर आले. अरे देता का आम्ही निघू. म्हातारीच्या पदराखाली जे पातील होतं ते जोऱ्यात खाली पडलं आणि बिचारीने स्वामींचे चरण पकडले. नेमकं सांगितलं, स्वामी आमच्याकडे काय. आणि कसा ढसा नवरा बायको रडू लागले, स्वामींचे चरण पकडू लागले. स्वामी स्तब्ध होत होते. असा प्रसंग आलेला होता. आपल्या गुरुला आपण काहीच देऊ शकत नाही. स्वामींनी कृष्णाजी पंतांना हळूच उठवलं आणि सांगितलं, माई हो, असं नको म्हणून काहीच नाही. अगं दारात गाय बांधलेली. अहो स्वामी, ती गाय बांधते, कोण म्हणतो तू पातीला घेऊन ये. महाराज एकदम शांत बोलत होते. महाराज त्या गायीजवळ गेले, गायीच्या अंगावरून हात फिरवू लागले आणि त्या गायीला सांगू लागले कानात, अगं माई, माझ्या कृष्णाला दूध दे. अगं तो दत्त उपासक आहे, माझा भक्त उपाशी राहता कामा नाही, तो तुझ्या भरोशावर आहे. एवढं स्वामी बोलले, गायीच्या अंगावरून हात फिरू लागले. माई पातीला. कृष्णाजी पंतांची पत्नी पातीला घेऊन गायीजवळ येते आणि स्तनांना हात लावते. गायीच्या स्तनांना दुधाचा पाहणा फुटतोय. दुधाच्या धारा निघू लागल्या होत्या. आनंद झाला होता. स्वामी हे काय. स्वामी फक्त हसताय, स्मितच सुंदर हसते. स्वामींचं निर्माण होत आहे. स्वामी दुधाच्या धारा लागल्या. फक्त स्पर्श झालेला होता. पातीलं लावलं, हांडा आणला, तो भरून गेला. गावातील आजूबाजूचे लोक येऊ लागले, ते दूध घेऊ लागले. पण त्या गायीतून स्थानातून दूधच असं बंद होत नव्हतं. कृष्णाजी पंत स्वामी समोर गेले. स्वामी काय, एवढी भक्तावर कृपा स्वामी. गावातील लोक ज्यांनी ज्यांनी त्या माईला